श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. पण आजचा व्हिडिओ म्हटलं तर खरंच खूप महत्त्वाचा ठरणारा आहे. कारण स्वामींबद्दल आपण सेवा तर नेहमीच ऐकून घेत असतो, परंतु स्वामींप्रती जेव्हा आपण सेवा करायला लागतो, स्वामींच्या सानिध्यात येतो, तेव्हा स्वामी आपल्या कशा पद्धतीने रक्षण करतात यासंबंधी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जर वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्ही नक्की त्यामध्ये तुमच्या वाचण्यात ते आलंही असेल. पण ज्यांनी कुणी वाचलं नसेल किंवा ज्यांना ते समजलं नसेल त्यांच्यासाठी मी ही कथा सांगणार आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा आपण स्वामींना आपण जेव्हा स्वामींच्या चरणांशी लीन होतो किंवा स्वामींच्या सानिध्यात जातो, तेव्हा संपूर्णतः जबाबदारी आपली स्वामी घेत असतात. आणि मग अगदीच आपल्यावर जर अशी आकस्मिक वेळ आली किंवा अगदीच आपण मृत्यूच्या दारात असू, तरीही त्यातून आपल्याला स्वामी कशा पद्धतीने बाहेर काढतात हे सगळं काही समजवणारी ही कथा आहे. आता तुम्ही म्हणाल की जन्म आणि मृत्यू हे तर लावलेलेच आहे. तर हो, अर्थात आपण जन्म घेतला आहे तर मग आपल्याला मृत्यू हा येणारच आहे, तो अटळ आहे. पण त्या मृत्यूचीही एक वेळ असते. त्या वेळेस मृत्यू आला तर काहीही म्हणजे एवढं फारसं दुःख होत नाही. मृत्यू तर येणारच आहे, पण त्या सगळ्या योग्य गोष्टी योग्य वेळेवर झाल्या तर त्याला महत्त्व असतं. तर नक्कीच ही कथा तुम्ही ऐका, मग तुम्हाला सगळं काही समजणार आहे. तर बघा, अक्कलकोटमध्ये तात्या भोसले नावाचे एक गृहस्थ होते. अक्कलकोटच्या संस्थानातील ते मानकरी सरदार होते. आता त्यांचा संसार वगैरे सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण हळूहळू त्यांना स्वामींचा ध्यास लागला होता. स्वामींशिवाय त्यांना करमेनासं होईल, म्हणजे स्वामी जिथे असतील तिथेच त्यांना जावंसं वाटे. स्वामींच्या सानिध्यातच राहायला त्यांना आवडत होतं. स्वामींची सेवा करायला मुळात म्हणजे आवडत होतं. स्वामी स्वामी हे नाव घेऊन ते थकत नव्हते, इतके ते स्वामींच्या अधीन गेले होते. आता एखादा भक्त आपल्या म्हणजे सानिध्यात वावरत आहे हे पाहून स्वामींना तर आनंद होणारच ना. आणि अशा व्यक्तीची जबाबदारी पूर्णतः स्वामी देखील घेत असतात. तर झालं काय की एके दिवशी असेच हे जे तात्यासाहेब भोसले जे आहे ना, ते स्वामींची सेवा करत होते. आणि अचानक स्वामी त्यांना म्हणाले की तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे. आता त्यांनी फक्त एवढं वाक्य सांगितलं, पण हे जे भोसले होते ना, त्यांना लगेच समजलं की याचा अर्थ माझा मृत्यू जवळ आलेला आहे आणि स्वामींनी आपल्याला काहीतरी संकेत दिलेला आहे. आता त्यासंबंधी स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, एक मिनिट, स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्यातला 19वा अध्याय, त्यातली ही 33वी जी ओळ आहे ना, त्यामध्ये बघा, अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. म्हणजे काय, तर तात्यासाहेबांना समजलं की आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे. पण असं समजता क्षणी त्यांना एका गोष्टीचं वाईट वाटलं. आता मृत्यू जवळ आला ह्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं नाही, पण त्यांना एका गोष्टीचं वाईट वाटलं. ती गोष्ट अशी की त्यांना असं वाटलं की अरे, स्वामींची सेवा करण्याची संधी माझ्या हातून जाणार आहे, मला अजून स्वामींची सेवा करायची आहे. अगदी त्यांनी त्यांचा संसार ते सोडायला निघाले होते स्वामींसाठी. तर मग आता मृत्यू जर आला तर मग आपण स्वामींची सेवा कुठून करणार. आणि त्यांना अगदी गहिवरून आलं आणि स्वामींना त्यांना सोडावंसं वाटलं. म्हणजे त्यांना असं वाटलं की मला स्वामींना सोडायचं नाही, स्वामींच्याच चरणांशी लीन व्हायचं आहे. अशा पद्धतीने स्वामींना त्यांनी विनंती केली की मृत्यूचं मला भय नाही, पण आत्ता ही वेळ नाही मला, कारण तुमची सेवा करण्याची अजून संधी हवी आहे. आणि जेव्हा स्वामींकडे हे भोसले अगदी कळकळीने विनंती करतात की माझं मरण चुकवा, मला आत्ताही म्हणजे मला आत्ता मरायचं नाही, तेव्हा स्वामींनी लगेचच यमदूताला सांगितलं की आता हा माझा भक्त झालेला आहे, याची संपूर्णतः जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, त्यामुळे तू याला स्पर्श करू नको. त्याच बाजूला एक वृद्ध बैल त्या ठिकाणी बसलेला होता आणि त्या बैलाकडे बोट करून स्वामींनी सांगितलं की तू आता त्या बैलाचे प्राण घे, त्याला मुक्ती दे, कारण त्याची अवस्था तशीच होती आणि त्यामुळे त्या बैलाला मरण येणं जास्त गरजेचं होतं. आणि अशा पद्धतीने स्वामींनी यमदूताला अशा पद्धतीने एक प्रकारे म्हणजे सांगितलं की माझ्या भक्ताला तू हातही लावू नको, स्पर्श देखील करू नको. त्यासंबंधी देखील एक आहे बघा, स्वामींचं जेव्हा बोलणं होतं ना, त्या पुढची जी ओवी आहे ती 38वी. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. म्हणजे काय, तर जेव्हा स्वामींनी असा आदेश दिला तेव्हा तो जो ऋषभ म्हणजेच बैल तो जो होता ना, त्याचे तात्काळ त्याच ठिकाणी प्राण गेले आणि तात्यासाहेब भोसले आहे त्यांचा जीव वाचला. म्हणजे स्वामींनी त्याचा जीव वाचला. एकंदरीत काय, तर मृत्यूच्या दारातून स्वामींनी त्याला अशा पद्धतीने बाहेर आणलं. तर स्वामी भक्त हो, हे सांगण्याचं एकमेव कारण असंच होतं. आता हे बघा, बरेच जणांना प्रश्न पडेल मग त्या बैलाचा जीव का घेतला, ह्या प्रश्नाचं उत्तर देणं देखील गरजेचं आहे.
तर तो जो बैल होता ना त्याचं वय झालेलं होतं आणि त्याला मरण येणं गरजेचं होतं. कारण बघा बऱ्याच जण आपण समाजामध्ये देखील अनेक अशा व्यक्ती बघतो की त्यांनी आजारपणाने इतके ग्रस्त झालेले असतात की ते स्वतःच्या जीवाला कंटाळलेले असतात. त्यांना असं वाटतं की मला मृत्यू कधी येईल. आणि जर अशी अवस्था असेल तर मग त्या जगण्याला काय अर्थ आहे सांगा बरं. पण शेवटी प्रत्येकाची कर्म असतात आणि तशा पद्धतीने ती भोगावी लागतात. तसंच काही या बैलाचं होतं. तो वृद्ध झालेला होता आणि त्याला मृत्यू येण्याची गरज होती आणि म्हणून स्वामींनी त्याला मुक्त केलं. अशा पद्धतीने स्वामींनी त्या बैलालाही मुक्ती दिली आणि तात्यासाहेब भोसले जे होते त्यांचे देखील प्राण वाचवले. तर स्वामी भक्त हो ही जी कथा सांगितली ना ही जरी सत्य घटनेवर आधारित तेव्हाची कथा असली तरीही आजच्या युगामध्ये देखील स्वामी अशा अनेक लोकांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढतात. आपल्याकडे असे अनेक अनुभव आहे. यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील बनवलेले होते. कसे तर बघा, उदाहरणं सांगते 2-3, भरपूर आहे पण थोडेसे सांगते आता. एक व्यक्ती होती, तिला कॅन्सर झालेला होता. कॅन्सर झालेला म्हणजे काय, तर जेव्हा तिला शंका आली की मला काहीतरी आजार आहे, त्याचं निदान करण्यासाठी तपासण्या वगैरे करण्यात आल्या. तेव्हा अगदी 4-5 वेळेस, म्हणजे विश्वास बसत नव्हता म्हणून अगदी 4-5 वेळेस त्यांनी चाचण्या केल्या, 4-5 डॉक्टर बदलले आणि प्रत्येक रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालं होतं की कॅन्सर आहे. पण जेव्हा पुन्हा एकदा चाचणी करण्याची वेळ आली तेव्हा मात्र ही व्यक्ती स्वामी सेवेकरी होती. स्वामींना साकडं घातलं आणि जेव्हा ती पुन्हा एकदा चाचणी करायला गेली तेव्हा बघायला गेलं तर त्या ठिकाणी कॅन्सर नाही, स्पष्ट असा रिपोर्ट आलेला होता. अशा जेव्हा गोष्टी आपण सांगतो ना तेव्हा बऱ्यापैकी लोक म्हणतात असं कुठे होतं का. तुम्ही जेव्हा म्हणतात ना की असं कुठे होतं का, त्याच शब्दामध्ये तुमचा विश्वास किती आहे हे कळून येतं. आणि जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपल्याला अनुभव येणं अशक्य आहे. त्यामुळे अशक्य गोष्टी देखील शक्य होतात आणि त्या फक्त स्वामींच्या दरबारातच होतात. ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. अजून एक आपल्याकडे अनुभव होता की एक ताई होत्या, त्या प्रेग्नेंट होत्या आणि नेमकं त्यांचं बाळ आणि त्या दोघांपैकी कोणीतरी एकच जिवंत राहील असं अगदी वेळेवर सांगण्यात आलं होतं. पण ती जी बाई होती ना तिची आई स्वामी सेवेकरी होती आणि त्या बाळासाठी आणि त्या बाळाच्या आईसाठी म्हणजे मुलीसाठी त्या बाईने स्वामींकडे साकडं घातलं आणि खरोखर ते दोघंही जण आज सुखरूप आहे. आपल्याकडे फोटोसह म्हणजे त्यांचे फोटो देखील आपल्याकडे आहे, तो अनुभव देखील आहे. नक्कीच एक एक करून आपण प्रत्येक अनुभव सांगणार आहोत पण आपल्याकडे वेळ म्हणजे तेवढा वेळ आपल्याला मिळत नाही. तर 1-2 उदाहरणं मी फक्त तुम्हाला सांगितले पण असे भरपूर उदाहरणं आहे जे लोक आपल्याकडे अनुभव घेत आहे. तर स्वामींवर फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. आपण तारक मंत्र रोज म्हणतो. तारक मंत्रामधलं एक कडवं तुम्हाला सांगते, तुम्हाला ठाऊक आहे, सांगण्याची गरज नाही पण मला म्हणावं असं वाटत आहे म्हणून सांगते. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हे कडवं ऐकलं तरी एवढं छान वाटतं पण हे फक्त छान वाटण्यासाठी नाही तर हे अनुभवण्यासाठी आहे. आणि असे अनुभव लाखो करोडो भाविक घेत आहे. फक्त आपल्याला एकच करायचं आहे, स्वामींना सोडायचं नाही. स्वामींना सोडायचं नाही म्हणजे काही दिवसभर तुम्ही त्यांच्यासमोर बसा असं अजिबात नाही. स्वामी म्हणत नाही की तुम्ही तुमचा संसार सोडून द्या आणि मग माझी सेवा करा. स्वामी म्हणतात तुम्ही तुमचा संसार सांभाळा आणि त्या संसाराच्या म्हणजे सगळ्या धावपळीच्या युगातून तुम्ही मला थोडासा वेळ द्या, माझं नामस्मरण करा, माझ्या सानिध्यात या, मग तुमच्या जीवनाची जी नौका आहे ती मी स्वतः चालवणार आहे. आणि ह्या वाक्यावर तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्त हो, कॅन्सरसारखे आजारही आज बरे होत आहे आणि स्वामींच्या सेवेत असेल तर नक्कीच आपण अशा आजारांवरही मात करू शकतो. दिंडोरीला तुम्ही जाऊन बघा, त्या ठिकाणी अगदीच तुम्ही गेले तर तिथे सेवाही दिली जाते, औषधही सांगितलं जातं. यासंबंधी मी कुठलीही जाहिरात करत नाही किंवा कुठलंही अफवा किंवा म्हणतात ना अंधश्रद्धा ती पसरवत नाही. तिथे आपल्याला कधीही सांगितलं जात नाही की तुम्ही डॉक्टर करणं सोडून द्या. तिथे आपल्याला डॉक्टर करायला सांगतातच पण त्यासोबतच सेवा दिली जाते, त्याचप्रमाणे काही औषधं दिली जातात. नक्कीच त्या दिंडोरीवरून भरपूर असे कॅन्सरग्रस्त जे लोक होते ते त्या आजारातून बाहेर पडलेले आहे. आणि आपल्या ह्या एका व्हिडिओमुळे जर कोणाला मदत झाली तर नक्कीच स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणारच आहे. तर स्वामी भक्त हो, नक्कीच तुम्हाला तशी काही माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. त्या ठिकाणचा डायरेक्ट दिंडोरीचा नंबर तुम्हाला मिळणार आहे आणि त्या ठिकाणून सगळी माहिती देखील मिळणार आहे. तर स्वामी भक्त हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींविषयी जर तुम्हाला अजून अशा कथा जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही तसं सांगा, त्यासंबंधी आपण अजून असे व्हिडिओ नक्की बनवू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.